गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हे आहेत काही फोटो व्हिडिओ आमचे परळीचे. आणि बघा पुढचा व्हिडिओ. आता कस काय आठवलं ब्रेसलेट एवढा वेळ? हे धर तिकडून माझा फिरव, तिकडून फिरव. काय ग किती करायली? हॅलो हो हो चालतंय बस बरं म्हणलं की ब्लाऊज घेऊ व्हिडिओ करायला. अरे बांगडीचा वन पडलाय आता. पुढे करायचं ते बांगडीचा वन वन म्हटलं. त्रास झाला असं का? 6 तास लागले. अरे बाप. काही नाही, MSCIT सारखं कोर्सेस एक्झाम आहे आता 3:30ला. म्हणलं होतं तिला गुरुवार पण आहे. मला गुरुवार मग काय केलं तिथं तिला जांबा घेतले कट करून तिला दिले थोडं आम्ही. हो हो वरी पण होते, पण तिला वरून पासून दाखवली होती, नकोच म्हणली. तिला ते फार आवडलं. जसं की तुम्हाला मी सांगितलंय की मी परळीला जे गेले होते ते जी माझी ताई आहे साधना ताई, तिच्या मुलीचं लग्न आहे डिसेंबरमध्ये. तर मी त्यांना आहेर कपडे घेऊन गेलेली आणि त्यांनीही मला केले. सो आपल्या फॅमिलीसाठी आपण केलं पाहिजे आणि फॅमिलीशिवाय दुसरं एवढं कोणी सपोर्टिव्ह नसतं. सो माझ्या पण मनाचा विचार करून त्यांनी नेहमी वेळोवेळी मदत केलेली आहे. आणि बाळूभाऊजी खूप सपोर्टिव्ह आहेत आमचे. बाळूभाऊजी आणि भाग्येशचं खूप जमायचं. भाऊजीने तर बोलून दाखवलं की आज भाग्येश असता तर मला खूप मदत झाली असती म्हणून. आणि मेन म्हणजे आमचं जे लग्न आहे लव्ह मॅरेज आहे, तर त्याच्या वेळेस म्हणजे 11 वर्षानंतर माझे आईवडील बोलले आणि ते बोलायला जे लावले ते भाऊजींनी लावले. बाळूभाऊजींनी आई आणि अण्णाला कन्व्हिन्स केलेलं की आई अण्णांना की झालं गेलं विसरून जा, आता ती तिच्या लाईफमध्ये खुश आहे, सगळं चांगलं आहे तिचा नवरा चांगला आहे, तिला 2 लेकरं आहेत, घरचं सगळं चांगलं आहे. तुम्ही बघून दिलं असतं तरी एवढं छान झालं नसतं. एवढं बोलून बाळूभाऊजींनी आई अण्णांना कन्व्हिन्स केलं होतं. आणि त्यानंतर 2017ला आई अण्णांनी आम्हाला औरंगाबादला बोलवलं आणि आम्ही गेलेलो आणि खूप छान स्वागत असं केलेलं त्यांनी आमचं. आणि मिस यू अण्णा. माझे पप्पा टीचर होते आणि खूप आठवण येते मला त्यांची, कारण की ते खूप माया करायचे, खूप मायाळू होते. आणि आई तर आमची खूप स्ट्रिक्ट होती, पण अण्णा आमचे खूप मायाळू होते, त्याच्यामुळे जास्त अटॅचमेंट अण्णाशी होती. पण आता आई आहे आणि आईसाठी आम्ही सगळेजण खूप सपोर्टिव्ह आहोत, सगळेजण एक काळजी घेतो तिची. आणि मिस यू आई. आता लग्नामध्ये नक्कीच भेट होईल आपली. ती परभणीला असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फॅमिलीचा बॉन्ड असणं फार गरजेचं असतो. मी यूट्यूबवर आहे, 1.5 वर्ष झालं आज यूट्यूबवर आहे. म्हणजे जसं भाग्येश गेले तसे मी यूट्यूबवर आहे ॲक्टिव्ह. पण मी माझ्या फॅमिलीबद्दल जास्त काही व्हिडिओज नव्हते टाकलेले कधीच, कारण की माझा जो मेन पर्पज आहे की माझे जे सिंगल मदर्स आहेत ज्या माझ्याकडनं मोटिवेशन घेतात त्यांना पण मोटिवेशन मिळालं पाहिजे. आणि ही गोष्ट मी आज करते की फॅमिलीचा सपोर्ट खूप आहे आणि फॅमिली खूप रिस्पेक्ट करते. मी जे काही करते त्याच्यामध्ये सगळ्यांची मला मदत असते. आणि हेच आज माझ्या ताईंनी पण दाखवून दिलं की आम्ही आमच्या बहिणीला सगळ्यांसारखं नॉर्मली म्हणजे वागणूक देतो आणि आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचा रिस्पेक्ट आहे. आता हे तर माझ्या माहेरचे आहेत आणि एक लग्न आमचं सुरभीचं सासरचं पण आहे, तर तुम्हाला त्याचा पण व्लॉग किंवा त्याचे पण व्हिडिओज नक्कीच असेच बघायला मिळतील. ही माझी मोठी ताई सारिका ताई, तिचं हे नवीन घर आहे आणि आमची ताई खूप मायाळू आहे. माझे अर्धे ड्रेस अर्ध्या साड्या त्या तिनेच घेतलेल्या असतात. नेहमी मला काही ना काहीतरी देत असते. छोटी बहीण म्हणजे एक आईची जागा घेते, तिने नेहमीच माझा खूप लाड करते. आणि मी सगळ्यांना ड्रेस आणि हे आणलेले तर मी हे देताना आहे. आणि काय सांगू आणखीन, म्हणजे खूप छान वाटलं मला, खूप स्पेशल वाटलं. आणि आपलं दुःख आपलं आहे, त्यांना सगळ्यांना खुशी देण्यामध्ये आपला म्हणजे आपला उद्देश असला पाहिजे की आपण आपल्या फॅमिलीला खुशी दिली पाहिजे.
ही माझी बहीण साधना, तिने खूप मेहनती आहे आणि आमचे भाऊजी पण खूप मेहनतीने त्यांनी सगळं काही केलं आणि त्यांच्या मुलीला खूप छान स्थळ भेटले. आमचे जावाई तर खूप छान आहेत, साई कुलथे म्हणून आहेत तर सेलूचे, आणि खूप छान घर भेटल्यामुळे ते नवरा बायको खूप खुश आहेत आणि त्यांची मुलगी अशीच खुश राहावी. बेस्ट ऑफ लक.